काहीच तुम्ही बघू शकता, पाणीपुरी खातो तुम्ही बघू शकता. अनिकेत शेठ शिंदे या ठिकाणी येत आहे नाही का. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजची आपली सुरुवात तुम्ही बघू शकता पाणी मारणे झालेली. इथले आळे आपण सगळे भरून घेतलेले आणि आता आपण घराकडे निघालो आहे. दीदीला सोडवायचं आहे, आपल्या कॉलेजला सोडवायला जायचं आहे नाही का, तुम्ही बघू शकता. फायनल गाईज आपण दीदीला सोडून चाललो आता इथून. सोडून तिथे आलो, कॉलेजला सोडलं आहे तिला. आलो आता फ्रेश वगैरे होणार आहे आणि आजचे आपले सगळे कामं घरातच आहे. म्हणजे आपण मशीन वगैरे लावणार आहे, रूटला जातो आपण. त्याचा माल आज पॅकिंग करायचा आपल्याला, त्याच्यामुळं रेडी झालेलं आहे. आणि आता आपण पॅकेजिंगचं कामाला परत सुरुवात केली आज नाही का. कालचा ब्लॉग आपला अपलोड झालेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता यूट्यूबवर. आणि यूट्यूबला सबस्क्राईब पण करा. दीदीचा फोन आला आहे, तिला घ्यायला यायचं कॉलेजला. आणि आपण आता कॉलेज कुठं चाललो आहे तिला घ्यायला. पण बाहेर पाऊस येतोय, पावसात जावं लागणार आपल्याला. चला तर फायनली काही तिला आपण घरी घेऊन आलेलो आहे. आणि खूप पाऊस चालू आहे बाहेर नाही का, पूर्ण ओल्ड झालेलं आहे. आता घरातलं आता पॅकिंगचं काम चालू करायचं आपलं. परत मशीन सुरू करणार आहे आपण. आजचा पूर्ण काम मशीनवरच आहे. मग घरी आलं आज वगैरे टाकून झालं आहे. आता आपण हरभरा काढणार आहे मशीनमध्ये, बघू शकता. आपण मुद्दा काढणार आहे मशीनमधून, टाकून दिलेली मुद्दा आता आपण. काहीच तुम्ही बघू शकता, म्हणजे अशी पॅकेजिंग असते नाही का मशीनची. फायनली गाईज इथं आपला माल काढून झालेला आहे सगळा, तुम्ही बघू शकता नाही का. मुगडाळ आहे, चणा डाळ, वाटाणा, हरभरा, तिकडे समोसा वगैरे ते हँड पॅकिंग केलेला माल आहे. इकडे पापड वगैरे नाही का. आणि हे सगळं आपण पॅकिंग करून सेल करतो बार रेस्टॉरंट वगैरेला. आज आपलं दिवसभरीच काम होतं, मशीन वगैरे तर बंद करून ठेवलेलं आहे. घराच्या खाली आलेलं आहे, मित्राचा कॉल आला होता की पाणीपुरी खायची म्हणे ये लवकर. आणि पाऊस पण दिवसभर चालू आहे आज. आता आपलं पॅकिंगचं काम उरकलं, मग खाली आलो आहे. नुसता दिवसभर आज नुसता पाऊस पाऊस पाऊस, नुसता रिमझिम पाऊस चालू आहे आज. त्याच्यावर तुम्ही बघू शकता बाई तिघा इथं उभे. ये गाईज तर आपण इथं आलो आहे. दोन भामटी इथं खात आहे नाही का. फोन आला होता पाणीपुरी. पाणीपुरी खातो तुम्ही बघू शकता. भाऊ कशी आहे पाणीपुरी? एकदम क्वालिटी आहे ना पुरी. ते जिवलग मित्र अनिकेत शेठ शिंदे या ठिकाणी आलेले आणि चड्डी दादा घालून खावर आले काय माहिती नाही. काय म्हणतो, काहीतरी बोल. बोला काही बोला बोला. आता काय म्हणतो अनिकेत शेठ 5-50 रुपये उसने मागताय लग्नासाठी नाही का. लग्न आल्या मोठा टॉपिक होणार भाऊचा. इकडे बघा ना शेठ, खालून वरून दाखवा लागेल तुम्हाला. असं कोणी आयटी मॅच होणारी पोरगी बघून टाका. काय म्हणतो कोणी असं आमच्या भावाच्या आयटी वर सर पोरगी असेल तर बघून घ्या. असले तर भाऊ लगेच लग्न उरकून टाकू त्याचं. लगेच वरात मध्ये नाचायला मोकळे आम्ही. ऐकलं मित्रांनो, जर असेल कोणी तर डीएम मध्ये मेसेज करा भाऊसाठी. काय अंकुश शेठ बाय, चला बाय बाय. अनिकेत शेठ आता गाडी चालवत तुम्ही बघू शकता नाही का. परत भाऊ जमत ना, भाऊ 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 भाऊ. ओके ओके, भाऊनी घेतली साईडली. कशी आली काय माहिती.
एक ऑर्डर आली नेमकी आणि अनिकेत भाऊ गाडी चालवणार होता आणि मी मागं बसतो. अनिकेत शेट जमन ना. चल ना भाऊ. अनिकेत भाऊ आणि आम्ही निघालो. आलो इथं आपण पोचलोय आपल्या लोकेशनला ऑर्डरच्या. चला अनिकेत भाऊ चला. आणि गाडी तुझ्या घेतली ना माल दिलेला आहे आपण आता इकडून चाललो. भाऊचं नियोजन आहे आणि भाऊच लेट येत आहे नाही का. केव्हाचा आवाज जो आम्हाला वाईट दिला घेतला आता मध्ये. चला चलो भाऊ बिझी फोन चालू आहे अनिकेत भाऊ. फायनली लोकेशन जेवायला आलं आणि सगळं बघू शकतो. आणि आपण वगैरे आलेले आपल्या इथं बघू शकतो नाही. फायनली आपलं जेवण आलेलं आहे म्हणजे आपली ऑर्डर आलेली इथं जेवायला बसलं तुम्ही बघू शकता नाही. तर आजचा ब्लॉग आपण इथं एंड करतोय. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.